बातमी आहे, करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात धनंजय मुंडेंकडे 11 मोबाईल नंबर आहेत असं करुणा शर्मा यांनी म्हटलंय। मुंडेंचा गौप्यस्फोट मोबाईल नंबरच्या बाबत त्यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। मोबाईल नंबरच्या सीडीआर तपासण्याची मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे। आवादाची बैठक ही बंगल्यावरच झाल्याचा दावा सुद्धा केलाय। माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे 1-2 नव्हे तर तब्बल 11 मोबाईल नंबर आहेत। याच नंबरवरून त्यांचे काळे कारनामे होतात असंही करुणा शर्मा यांनी म्हटलंय। करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेला आहे। धनंजय मुंडेंकडे 11 मोबाईल नंबर आहेत असं करुणा शर्मा यांनी म्हटलंय। मुंडेंचा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे। मोबाईल नंबरच्या सीडीआर तपासण्याची मागणी सुद्धा करुणा शर्मा यांनी केली आहे। मुंडेंच्या बंगल्यावरच आवादाची बैठक झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय। माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे 1-2 नव्हे तर तब्बल 11 मोबाईल नंबर आहेत आणि याच नंबरवरून त्यांचे काळे कारनामे सुरू होते असं करुणा शर्मा मुंडे यांनी म्हटलंय। अधिक माहिती घेऊया, आपल्यासोबत स्वतः करुणा शर्मा मुंडे जी जोडलेले आहेत। करुणाजी, तुम्ही हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे, या संदर्भातील आपल्याकडे पुरावे आहेत का? 100% पुरावे आहे। जे नंबरची चौकशी जे नंबरचा सीडीआर मी मागितला होता आणि सीबीआय कडे मी 2022 मध्ये हे निवेदन दिला होता आणि 2022 मध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी पण मी हे निवेदन दिला होता। ज्या वेळे माझी बहिणीला जेलमध्ये टाकण्यात आला होता त्यावेळे मी हे सीडीआर काढण्याचं निवेदन दिला होता, पण जे सीबीआय अधिकारी होते त्यांनी त्यांचे सीडीआर मला त्यांच्यावरती आजपर्यंत काहीही चौकशी केली नाही। आणि आज हे गौप्यस्फोट करण्याची वेळ कशाला आली की जे आज जे PSI कासले आहे ते सगळे हे लोकांचे काळे कारनामे उघडकीस करत आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना 10 कोटीची ऑफर होती त्या वाल्मिक कराडच्या एन्काउंटर करण्यासाठी। तो त्याच्यासाठी मी हे मागणी करत आहे। आज जे गृहमंत्री आपले आहे त्यांच्याकडून आणि डीजी साहेब कडून मी हे मागणी परत करते आज की तुम्ही हे जे 11 नंबर आहे त्यांचा सीडीआर काढा आणि त्याच्यामध्ये पूर्ण दूध का दूध पाणी का पाणी होतील। जी, मात्र करुणाजी, तुमच्याकडे न्यायालयाने जर ही मागणी केली की पुरावे सादर करा, तर तुम्ही न्यायालयात हे सर्व पुरावे सादर करणार? हा, 100% करणार आहे। आणि माझा जो डोमेस्टिक व्हायलन्सचा जे केस आहे याच्यामध्ये सगळं मी सादर करणारच आहे। पुरावेवर आता आमचा केस आलेला आहे। बहुतेक 2-3 महिन्यामध्ये आमचा केस जे आहे पुरावेवर लागतील। जी जी, धन्यवाद करुणाजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।